यानंतर मेट्रो सिटीज मधल्या बातम्या मेट्रो सुपरफास्ट मध्ये। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडलेला आहे। या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार तसंच सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते। राज्यामध्ये विविध जनजागृती उपक्रमांनी आजपासून अवयवदान पंधरवड्याला सुरुवात झालेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरून अवयवदानाची शपथ घेतली आणि या अभियानाचा शुभारंभ केला। वाराणसीमध्ये गंगा नदीला पूर आलेला आहे। गंगेच्या पाण्याची पातळी सतत वाढते। गंगा आता धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली असून शहरात पुराचा धोका वाढतोय। खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने नमो घाट पर्यटकांसाठी बंद केला। पतंजलीच्या बनावट वेबसाईटद्वारे आमदार पुत्राची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। रबाळे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस या संदर्भात तपास करतात। डोंबिवलीतील प्रसिद्ध सोसायटी निवडणुकीमध्ये मोठा गोंधळ झाला तर कासा रिओ आणि कासा गोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची निवडणूक पार पडली होती। मात्र सोसायटी सदस्य आणि रहिवाशांनी यावर आक्षेप नोंदवला। नियम यात पाळले गेले नाहीत असं आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे। नागपूरमध्ये 2 ठिकाणी सुरू असलेल्या वैश्य व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली। एका पीडित तरुणीची सुटका यात करण्यात आली आहे। 3 आरोपींना मात्र शोध पोलीस घेत आहेत आणि ऑपरेशन शक्ती अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेला आहे। घोडबंदर ते विरार फाटा अशा 25 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली आहे आणि यामुळे प्रवासी मात्र त्रस्त झाले आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर पोलीस मुख्यालय इथं निगडी येथे मुद्देमाल परत वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमांतर्गत विविध गुन्ह्यांतर्गत हस्तगत करण्यात आलेले सुमारे 6 कोटी रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि वस्तू हे संबंधितांना परत करण्यात आले। बुलढाण्यातील भान इथं पुरातत्व स्थळ परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी हा स्पॉट पंचनामा केला। पुरातन स्मारकांच्या संरक्षणासाठी पुरातत्व विभागाने हे पाऊल उचलले आहे। राज्य तंत्र शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे। निकाल राखून ठेवलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे। संबंधित विद्यार्थ्याची पुन्हा परीक्षा घेतली जाईल तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भातले निर्देश दिले आहेत। मुंबई मनपातल्या दादरच्या कबूतरखान्यावर जाळी टाकण्यात आता मुंबई मनपाला यश आलेलं आहे। काल रात्री ताडपदरीच्या साह्याने कबूतरखाना झाकण्यात आला होता। जे कबूतर आहेत त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करा मगच कारवाई करा अशी दादरकर नागरिकांची मागणी होती आणि त्यानंतर काल महानगरपालिकेला ताडपदरीच्या साह्याने शेड टाकण्यास यश आलंय। राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे दिले जाणार आहेत। 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाची जय्यत तयारी केली जाणार आहे। मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या कॅरी ऑन या विषयावर अखेर तोडगा निघालेला आहे। विद्वत परिषदेने आता विद्यार्थ्यांच्या बाजूने 12 विरुद्ध 3 या मताने निर्णय देत कॅरी ऑन करण्यास मान्यता दिली आहे।